आजच्या या CQC संदर्भात आपण एक टेक्स्ट नमुने सादर करतोय। तर या CQC मध्ये जे विषय झाले त्या संदर्भात असेल किंवा येणारी शिक्षण परिषद असेल त्या संदर्भात आपण सरांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी प्रथम सरांचं स्वागत करतो आपल्या केंद्र गुणवत्ता कक्ष पांगरी यामध्ये आणि सरांचा मी परिचय अगोदर घेतो। सर आपलं नाव? माझं नाव अनिल कुमार मुरारी जोशी, श्री शिवाजी विद्यालय कारी। मी BA AM म्हणजे आर्ट मास्टर आहे, चित्रकलेमध्ये माझं मास्टर झालेलं आहे आणि मी गेली 32 वर्ष झालं त्या श्री शिवाजी विद्यालय कारी या प्रशालेत सहशिक्षक कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझे आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद त्याचप्रमाणे नॅशनल लेवलचे सुद्धा 5-7 ट्रेनिंग झालेले आहे की जे CCRT असेल, परत आपलं भांडारकर पदवरची जी संस्था आहे तर त्या संस्थेचे प्रशिक्षण मी केलेले आहे। सर बरं, आता सर हे जे आता कोविडचा काळ चाललाय या काळामध्ये जे ऑनलाईन शिक्षण आहे यापूर्वी तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की असं ऑनलाईन शिक्षण घेतलं जाईल किंवा आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी राबवलं जाईल? नाही सर, तर आता खरोखर जगावर फार मोठं संकट आलेलं आहे। तर त्यात प्रामुख्यानं सगळ्यात जास्त डिस्टर्ब झालं असेल तर ते एज्युकेशन डिपार्टमेंट। आपण बघतोय की सगळी मुलं जी आहेत अगदी छोटी ज्युनियर KG पासून ते पूर्ण PG पर्यंतची, तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून क्लासरूम पासून वंचित राहायची वेळ आलेली आहे। प्रत्यक्ष जे आय टू आय कॉन्टॅक्ट न जे शिक्षण होणार होतं तर ते होत नाही। आणि अशी माझ्या एवढ्या सेवेमध्ये मला असं कधी वाटलेलं नव्हतं। परंतु सर 1993 साली मी दृकश्राव्य संदर्भामध्ये एक प्रशिक्षण केलं होतं आणि त्यावेळेचे एक एक्सपर्ट होते, त्यांनी सांगितलं होतं की ऑडिओ आणि व्हिडिओ हे कसं पोहोचेल, कारण जुन्या काळामध्ये फक्त खडू आणि फळा या 2 गोष्टी जास्तीत जास्त वापरल्या जात होत्या। परंतु त्यावेळेस त्यांनी ते सांगितलेलं होतं, पण एवढं गांभीर्यानं आपण सगळ्या शिक्षकांनी ते घेतलं नाही। मला ते आज असं खेदानं म्हणावं असं वाटतं। आणि मग आजची जी वेळ आपल्यावर आलेली आहे, परंतु आपण निराश न होता आपण सगळ्यांनी ह्या नवीन जे टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर करून आपले विद्यार्थी कसे शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। बरं सर, असं एक दुसरा विचार वाटतंय यापूर्वी होणाऱ्या शिक्षण परिषदा आणि यापूर्वी होणाऱ्या केंद्र गुणवत्ता कक्षाच्या बैठका याच्यामध्ये काही वेगळे पण वाटतं तुम्हाला? सॉरी सर, मी अटेंड केलेलं नाही। प्रामाणिकपणे मी कबूल करतो की मी आजपर्यंत पहिल्याच शिक्षण परिषदेमध्ये मी आलेलो आहे। तर आजची जी शिक्षण परिषदेच्या अगोदरची जी ही मीटिंग झालेली आहे तर ती केंद्र गुणवत्ता इथं जे झालेलं आहे त्याने आपण गवळी सरांनी, केंद्र प्रमुख गायकवाड साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या किंवा शिक्षण परिषदेच्या अनुषंगानं ज्या गोष्टीचा उहापोह केला तो खूप आम्हाला मार्गदर्शक असा वाटलेला आहे आणि तो फॉलो करायचा आम्ही निश्चित प्रयत्न करू असं मी तुम्हाला आता इथे अभिवू शकतो। बरं, आता ही जे आजचे या केंद्र शिक्षण परिषदेपूर्वी जी गुणवत्ता कक्षाची बैठक झाली या बैठकीमध्ये जे विषय मांडले या विषयामध्ये असं तुम्हाला कुठला विषय वाटला की हा नवीन विषय आला किंवा वेगळा विषय आहे जो माहित नाही असं तुला वाटलं? सर आता असं झालेलं आहे की भाषा असेल, गणित असेल किंवा सामाजिक शास्त्र हे सगळे विषय आपल्याला फॉलो झालेले आहेत, परंतु त्यामध्ये करिअर गायडन्स हा जो नवीन विषय आलेला आहे तर त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा विषय आहे की 10वी-12वी नंतर काय, की हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतोय। आता आम्ही 9वी आणि 10वी मध्ये तर विषय असा घेतोय की त्यामध्ये करिअर काय करायचं आणि त्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्याला आपल्याला ज्याच्यात करिअर करायचंय त्या विषयाकडे थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे असं आता तुमच्या या नवीन विषयात मला वाटतं। त्याचप्रमाणे सातत्यपूर्ण व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसाय विकास हा एक नवीन सब्जेक्ट आता आहे। तर मी ते गुगलवर थोडं पाहिलं, माझं नाव तिथं असल्यावर, तर त्याच्यात असं आहे की आपण टीचिंग एड्स जे बनवायला पाहिजे तर ते कसे आहे म्हणजे ते कसे उपयुक्त होतील आणि ऑनलाईन सांगताना की विद्यार्थ्याचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी आपल्याला असे काही नवीन उपयोग करून
त्यांना जास्तीत जास्त आपल्याकडे आकर्षित करून घेता येईल. हे 2-3 विषय जे नवीन आलेले ते खूप उपयुक्त मला वाटत आहेत. धन्यवाद सर. नक्कीच मला वाटतं की तुम्ही या शिक्षण